धन्यवाद. आता गिफ्ट जरा बाजूला ठेवूया. हो ना. तुमच्याकडची माहेरची खाण्याची पद्धत आता इथे घेऊन आलायत का सासरची? नाही, माझं माहेर आणि सासर म्हणजे आम्ही एकाच समाज, म्हणजे आमचा गौड सारस्वत ब्राह्मण हा समाज आहे. त्यांची खाण्याची पद्धत जरा हा, खाण्याची पद्धत म्हणजे आमच्या प्रत्येक पदार्थात ओलं खोबरं पाहिजेच. वा, चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया. हो ना. आणि भोजनाचा आनंद घेऊया. चला, आल्या आल्या आम्हाला कळलं की ही साडी लग्नातली आहे, तर थोडं आपण 28 वर्ष मागे जाऊया. ओके. तुमच्या लग्नातला मेनू आठवतो का तुम्हाला? हा, लग्नात म्हणजे आमच्याकडे अशा चांगल्या चांगल्या अशा त्यात कांदा लसूण नसतो, म्हणजे पारंपरिक पदार्थ असतात. डाळ भात आणि कच्च्या फणसाची भाजी. अरे वा. हा, आणि तोंडलीची आमच्याकडे उपकरी म्हणतात, म्हणजे आपण भाजी तसं. आणि खीर असते, तांदळाची खीर. असंच प्रकार. वा, फार भारी. कांदा लसूण नाही नाही, आमच्याकडे सात्विक भोजन असतं. म्हणजे कुठल्याही देवळात किंवा असं शुभ कार्याला नैवेद्याला वगैरे नैवेद्याला पण कांदा लसूण नसतो. बरं, ठीक आहे. आज जो पदार्थ करणार आहात ते कोणते आहेत? मराठीत त्याला सांदण म्हणतात. सांदण. हा, आमच्याकडे कडम म्हणतात. कडम. बरं, मग आज तुम्ही सांदण करताय का कडम? नाही, म्हणजे तुम्हाला आता कडम म्हटल्यावर प्रश्न पडेल ना की काय प्रकार आहे कडम म्हणजे. सांदण म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीत सांदण बनवतात, पण हळदीच्या पानात बनवतात की नाहीये मला माहिती नाही, पण आमच्या समाजात त्या गोष्टी त्याच्यात बनवतात, त्या हळदीच्या पानात उकडवतात. म्हणून आज आपण काय करतोय? कडम. हा, हळदीच्या पानातलं काकडीचं कडम. मंगलाष्टक एवढं मोठं आहे ना? नाही, सोपं आहे. हळदीच्या पानातलं काकडीचं कडम. ओ वाव, अस्सल पदार्थ आहे. आपण लगेच साहित्य बघूया. चला. आणि एक फार मला बरं वाटलं की साहित्य अगदी मोजकं आहे. हो ना. आणि आमच्या खवय्यांना लगेच खायला मिळेल पटकन. काय साहित्य सांगा? काकडीच्या कडमासाठी 5 ते 6 हळदीची पानं, किसलेली काकडी, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी रवा, 1 वाटी खोबरं आणि चवीपुरतं मीठ. छान. बरं, काकडी किसून पाणी काढून घेतलंय का? हा, पाणी काढलं तर म्हणजे त्यातला थोडासा कडवटपणा आपला निघून जाईल. चला मग आपण कृती करूया. हो ना. पहिल्यांदा काय करायचं? एक आपल्याला पाऊल लागेल. मोठा घेऊ? हा, चालेल. घरी कोण कोण असतं वीणाताई? माझे मिस्टर, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा काय करतो? मुलगा इंजिनियर आहे आणि तो जॉबला आहे, आणि मुलगी डॉक्टर. वा, काय करूया पहिल्यांदा? हा 1 वाटी काकडीचं किसलेली काकडी आहे ना, ती घालायची. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू? हो, सांगा ना. आता काकडी अशी जर आपण सॅलड म्हणून जेवणात घेतली तर तिच्याकडे तेवढं लक्ष जात नाही. बरोबर आहे. पण काकडी चोचणे हा जो प्रकार आहे तो मला फार आवडतो. ओके. आणि काकडी चोचल्यानंतर किंवा काकडी अशी खिसल्यानंतर तिचा जो सुगंध येतो ना, हो ना, तो फार सुरेख आहे. हो. आणि तो आता तुम्ही हळदीच्या पानात जेव्हा तुम्ही खाल तर तो अजूनच मला हा सुगंध फार आवडतो काकडीचा. आणि काकडी चोचणे हा प्रकार इतका मन लावून करायचा आहे. नाही, ऍक्च्युली आमच्याकडे काकडी किसत नाही. बर. काकडी आम्ही सुरी किंवा वेळीवर, ती आता तुम्ही जे म्हणताय ना, ती चोचूनच करतो. का तर त्यातलं पाणी निघत नाही. बरोबर. हे जर किसलं ना तर त्याचं पाणी खूप निघतं. बरोबर. आणि मग ती अशी म्हणजे फ्रेश हवी असेल ना तर आम्ही तसंच करतो. बरोबर. मी तुम्हाला खरं सांगू, एक सहज माहिती म्हणून, मला मराठी भाषा एवढ्या करता आवडते. आपण बऱ्याच गोष्टी चिरतो, काही गोष्टी कापतो, काही गोष्टींच्या फोडी करतो, काही गोष्टींच्या चकत्या करतो, काही गोष्टींचा किस करतो, पण काकडी चोचणे हा जो प्रकार आहे, ती क्रिया आहे, आणि त्याला जो शब्द दिलाय, ही मराठी भाषेची एक न्यारी गंमत आहे. काय करूया पुढे? मग ह्याच्यात तेवढंच आपलं खोबरं घालायचं. ओलं खोबरं? हो, ओलं खोबरं. रवा थोडासा, अर्धीच वाटी घाला. ते आपलं तुम्हाला मदत करतोय. हो ना, करा ना. बघा बरं किती. हा, पुरे. आणि थोडस 1-2 चमचे तांदळाचं पीठ, कुरकुरीतपणा येण्यासाठी. नाही म्हणजे घट्ट पूर्णपणे बाइंडिंग साठी. बस, पुरे. छान. घ्या मिक्स करू. चवीपुरतं मीठ. ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. आता हे असं म्हणजे असं घट्ट तयार झालं बघा. आता काय करूया? 1 पान असं उभं. बरं. 1 पान असं आडवं. बरं. यात आपण हे मिश्रण थोडं थोडं असं ह्याच्यात असं छान असं मस्तपैकी असं गोळा त्याचा असा चौकोनी करायचा. किती सुरेख, किती सुंदर. आणि ह्याच्यात मग हे आपण असं फोल्ड मारायचं, जेणेकरून हे बाहेर येणार नाही. बर. मग असं, हे असं आणि हे असं. किती छान. आणि एका आपल्या
इडलीचं पात्र किंवा एका प्लेटमध्ये बर बघा हा ह्याच्यात असं एक एक करून असं ठेवून द्यायची. ठेवून द्यायचं. वा, आता एक मी पण करणार हा. हो ना, करा ना. म्हणजे मी हे कधी कडम केलं हे नाही. असं मोठं वर घ्या म्हणजे कसं तुम्हाला. हा एक पान असं, हा एक पान असं, हो याच्या अगदी मध्यभागी मध्यभागी. हा हे असं ठेवायचं. हा ठेव. आज मी फक्त पदार्थ खाणार नाही, मी शिकतोय कडम करायला आणि हे तुम्ही करणं अपेक्षित आहे खवय्यांनो. थांबा हे थांबा. पहिलं, एक हा. हा हे अच्छा, असं. हे आधी, हा हे सेकंड. मग हे सेकंड. हा मग ते हा थर्ड. अरे क्या बात है. अरे कडम 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 असं उलट. हा असं ठेवायचं म्हणजे फोल्ड निघत नाही. हो. मला तेवढं माहिती विणाताई. पाणी ठेवलंय का त्या पात्राच्या आत? हो विणाताई, हे बघा, तुमचा विश्वास नसेल तर बघा. हा येस. बर मला एक सांगा, हा ना. या कडम मध्ये तिखट नाही, हिरवी चटणी. मिरची नाही, तिखट चटणी, खोबऱ्याची, ओल्या खोबऱ्याची चटणी. ती करायची होय. हो. पण याच्या ऍक्च्युअल कडम मध्ये कुठलाच मसाला नाही. फक्त मीठ घातलंय. का म्हणजे हा. आमच्याकडे ना ह्या गोष्टीत ना देवाच्या नैवेद्याला लावतात. हा. म्हणजे आमच्याकडे मीठ पण घालत नाही, म्हणजे तसं पण करतात. 4 कडम याच्यामध्ये आम्ही ठेवलेले आहेत. आता हे आम्ही मस्तपैकी वाफवायला ठेवतो, झाकण लावतो. 15 मिनिटं पुरे. तोपर्यंत गप्पा मारूया. हो ना. मुलगा तुमचा नोकरीला लागलाय. हो. मुलगा मोठा का मुलगी? मुलगी मोठी मुलगी मोठी. मग यंदा कर्तव्य असेल ना. आहे ना. कसा मुलगा हवाय तुम्हाला? म्हणजे तिला काय म्हणायचं की ती डॉक्टर आहे. बरं. डॉक्टरच हवा असा नाही, पण चांगल्या व्यवस्थित म्हणजे कसं शिक्षण वगैरे, सुसंस्कृत, बस एवढं. दिसण्याच्या काही अपेक्षा नाही असं काही नाही. असं दिसण्यात काही नाही तसं. बर ठीक. आता आपण चटणी करायच्या कृतीकडे जाऊया. काय काय साहित्य सांगा. चटणीसाठी बनवण्याचं साहित्य 1 वाटी खोबरं, ओली मिरची आणि चिंच, आणि फोडणीसाठी राई, सुकी मिरची, कढीपत्ता, हिंग. काय काय घालायचं चटणीसाठी? खोबरं घाला, मिरच्या, बर. चमच्याने चिंच वापरूया म्हणा. चमच्याने चिंच वापर. चमच्याने चिंच वापरूया म्हणा. चमच्याने चिंच वापरूया. छान छान छान. किती पाहिजे चिंच? बस पुरे. हे का? तुमचा स्वभाव कसा आहे? चेष्टा मस्करी करता का नाही? चेष्टा मस्करी आहे, रागीट पण आहे. अरे बापरे. नाही, मला काय वाटलं होतं, वीणा नाव आहे म्हणल्यानंतर असं काही नाहीये. नावात कुठे काय असतं. अरे बापरे. पण मग तुमच्या कडाडलेपणाची झळ कोणाला जास्त लागते? सगळ्यांनाच घरातलं. तरी त्यातल्या त्यात अजून आहे कोण? नवरा. माझ्याही घरी तीच परिस्थिती आहे. आपण आता हे मिक्सरला फिरून घेऊया. आपण हळदीच्या पानातलं काकडीचं कडम करतोय. साहेब जरा इकडे या. हे माझे मदतनीस आहेत. हो माहितीये. मला जर काही लागलं ना तर ते वाटण करून आणतात, चटणी करून आणतात. घ्या. थँक्यू. चांगली करा हा चटणी. येस बाय. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करायची का? हो ना. फोडणीसाठी आपण जास्त करून आम्ही खोबरेल तेल वापरतो, पण इथे आपल्याकडे जे असेल अवेलेबल. खोबरेल तेल? हो, पण आमच्याकडे जास्त करून फोडणी खोबरेल तेलाचीच असते. अच्छा. हा. किती लागणार आहे बघा. थोडं. हो पुरे. चटणी आलेली आहे आपली तयार होऊन. किती भारी. हो ना. तुम्हाला असं घरी कोण करतो स्वयंपाकात मदत? माझे मिस्टर, माझी मुलगी. धन्यवाद. मिस्टर आणि मुलगी. किती छान झाली हो. वा. आता इकडे आपण फोडणीची तयारी करूया का? तोपर्यंत हे काढून घ्यायचंय? नाही हरकत नाही, ते नंतर गरम गरम काढूया. बरं ठीक आहे, चला. आता तुम्ही तेल तापवत ठेवलंय ना. हा. तेल व्यवस्थित तापल्यावरच मग आपण त्याच्यात मोहरी घालायची. मोहरी घालायची, म्हणजे मोहरी पटकन तडतडते. कढीपत्ता मस्त. 1 सुकी मिरची लाल. पुरे तेवढी? हो बस. आणि थोडस आपलं हिंग. गॅस बंद करतो. हो गॅस बंद करा आणि चटणी टाका. येस. हे बघा. आहा, अप्रतिम. आपल्याला जे कडम खायचं आहे त्याची चटणी आधी आपण तयार करून घेतली. वीणाताई, हो. मी आता किती शिकलोय बघा. हो ना. वाह. अरे क्या बात है यार. काय सुंदर वाफ येते हो.